मित्रहो नमस्कार. INS विक्रांत हा आजकालचा चर्चेचा विषय आणि याच विषयाने अक्षरशः महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आहे. संपलेल्या, मोडकळीस निघालेल्या, भंगारात निघालेल्या INS विक्रांतच्या वाचविण्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करण्यात आला आणि त्यावरून महाराष्ट्रात रणकंदन माजलं. संजय राऊतांनी आरोप करून टाकला. किरीट सोमय्या यावर माध्यमांच्या समोर चकार शब्द बोलायला तयार नाहीत. अगदीच माध्यमांनी किरीट सोमय्यांचा पाठलाग करत ओ पैशाचं काय झालं, ओ पैशाचं काय झालं अशा स्वरूपामध्ये विचारणा केली. त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवतो, बघा. किरीटजी पैसे काय केले? सर 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 पैसे. हे सगळं बघितल्यावर किरीट सोमय्या खरोखरच INS विक्रांतसाठी जमा केलेले करोडो रुपये घेऊन गप्प बसलेत असंच वाटायला लागलंय. INS विक्रांत हा विषय नेमका काय होता, त्याच्या संबंधीच्या कोणकोणत्या गोष्टी घडल्या आहेत, हे सगळं जरा तपशीलवार समजून घेणं आवश्यक आहे. INS विक्रांत वाचविण्याची मोहीम 2013 साली महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आली होती. त्यावेळेस महाराष्ट्रात सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं आणि केंद्रातलं सरकार देखील मनमोहन सिंग यांचं होतं. INS विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशाच्या लोकांच्या भावना या INS विक्रांतशी जोडल्या गेलेल्या आहेत, म्हणून ते वाचवावं, त्याला एका युद्धनौकेला च्या प्रदर्शनामध्ये सहभागी करावं, त्याला कायम जतन करून ठेवावं अशी मागणी करणारा देखील एक वर्ग आपल्याकडे होता, ज्यात भारतीय जनता पार्टी होती, शिवसेना होती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती आणि वेगवेगळी माणसं होती. आता साधारणतः जशा स्वरूपामध्ये आंदोलन केली जातात तशा स्वरूपाची आंदोलनं INS विक्रांतसाठी करण्यात आली होती. किरीट सोमय्यांचं एक ट्विट दाखवून मी तर फक्त 58 कोटी म्हणालो होतो, हे प्रकरण तर अजून पुढे जात आहे अशा आशयाचं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे. जरा ते ट्विट बघा. हे बघितल्यावर खरोखर किती कोटी पैसे रस्त्यावर मागून जमा करण्यात आले असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आता माझा पहिला मुद्दा आहे, असं रस्त्यावर जमा करून पैसे मिळतात का? वाटल्यास आम्ही पैसे गोळा करून देऊ असं विधान हे तेवढे पैसे जमा केलेत यासाठीचा पुरावा असतं का? आता मी तुम्हाला आणखी एक विधान सांगणार आहे. गरज पडली तर आम्ही 140 करोड गोळा करू असं म्हणणारे सोमय्या अपराधी ठरतात. खरं तर सोमय्याच्या पक्षाचं सरकार त्यावेळी सत्तेत नव्हतं, ना केंद्रात ना राज्यात. तरीही सोमय्या मुंबईकरांच्याकडून गोळा करून देऊ किंवा मुंबईकर गोळा करून देतील असं म्हणतात. गोळा करून देऊ नये, मुंबईकर गोळा करून देतील असं म्हणतात. इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील ऐन कोरोना काळात असं म्हणाले होते, केंद्र सरकारची लस आम्हाला मिळणार नसेल तर एक रकमी एक हाती पैसे आम्ही भरायला तयार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. एक रकमी पैसे भरायला तयार आहोत म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे लसीचे पैसे भरले का? भरले नाहीत. राजकारणात असं म्हणायचं असतं. एवढाच स्वाभिमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना होता तर लसीचे पैसे एक रकमी का भरले नाहीत? हा प्रश्न स्वाभिमानाचा किंवा राजकारणाचा नसतो, तर राजकारणात आम्ही सक्षम आहोत, तुम्ही सक्षम नाहीत हे दाखविण्याचा तो प्रयत्न असतो. म्हणजे उद्धव ठाकरेंना एक रकमी लसीचे पैसे भरतो म्हणताना पंतप्रधान सक्षम नाहीत पण आम्ही आहोत हे सांगायचं होतं. तसं 140 काय अजून करोड लागले तर मुंबईकर भरतील, मुंबईकर सक्षम आहेत, सरकार नाही असं किरीट सोमय्यांना सांगायचं होतं. त्यामुळं इथे किरीट सोमय्यांनी 140 करोड गोळा केले असा आरोप गैरलागू ठरतो.
बरं, जी रक्कम जमा झाली आहे ती 57 कोटी, कुणी म्हणतं, साहेब म्हणतात 26-27 कोटी, हे 57 कोटी, कुणी आरोप करताना 58 कोटी, अशा स्वरूपाचे आरोप करतात. पहिल्यांदा एकतर अमाऊंट फिक्स करून घ्या की किती खरोखरच गोळा केली असं तुम्हाला म्हणायचं आहे. कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर बंद डब्यात टाकलेली रक्कम ही पावतीशिवाय इतकी होती असं सिद्ध कसं करता येईल? म्हणजे सुशील कुलकर्णी म्हणाले की मी किरीट सोमय्या, मला रेल्वे स्टेशनच्या बाहेर डब्बा घेऊन भिकाऱ्यासारखे उभे दिसले, मला त्यांनी सांगितलेला विषय योग्य वाटला म्हणून मी 5,000 टाकले, माझी फसवणूक 5,000ला झाली आहे. असा गुन्हा मला दाखल करता येऊ शकेल का किरीट सोमय्यावरती? माझी अक्कल गहाण पडली होती का पैसे टाकताना आणि पावती न घेताना? पावती तरी किमान बक्षी घ्यायला पाहिजे. मी चेकने दिले, डीडीने दिलेत, कुठल्या फंडाला दिलेत, INS विक्रांत बचाव फंड तयार करण्यात आला होता, असं काय होतं का ज्याला तुम्ही पैसे दिलेत का? आणि अशा शिवाय 57 कोटी रुपयांची रक्कम अशा फंडातून जमा होऊ शकते का? मी तुम्हाला काही बातम्या दाखवणार आहे. मुंबई मनपानं हे वाचविण्यासाठी, INS विक्रांत वाचविण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याची व्यवस्था केलेली होती. शिवसेनेचे जे खासदार होते राहुल शेवाळे, ते त्यावेळेला स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एका विशेष फंडाची रचना INS विक्रांत वाचवण्यासाठी करून ठेवलेली होती. तो फंड 100 कोटीपर्यंतचा होता. तुम्हाला मी 2 बातम्या दाखवतोय मुंबई मनपाच्या संबंधातल्या, त्या बातम्या बघा. 2013 साली या फंडाची तरतूद करून ठेवलेली होती. ना हा फंड ट्रान्सफर झाला, ना वापरात आला. मग यावेळी मुंबई मनपानं लोकांची फसगत केली असं म्हणावं लागेल का? त्यावेळेला सगळेच राजकीय पक्ष हे अशा स्वरूपाचं विधान करत होते. म्हणजे अगदी RPI देखील या सगळ्यामध्ये सहभागी झालेला होता. एवढंच नव्हे तर मुंबईतल्या प्रत्येक गणेश मंडळानं 10,000 रुपये जमा करावेत, अशा मुंबईतल्या 10,000 मंडळांनी जरी पैसे जमा केले तरी INS विक्रांत वाचू शकते, अशा आशयाची भावना त्या काळामध्ये होती. तीही बातमी तुम्ही बघा. या बातमीत तुमच्या लक्षात येईल की मंडळं तयार होती, पण अशा पैशाचं कलेक्शन झालंच नाही आणि ते पैसे जमा झालेच नाहीत. मग त्यात अपहार झाला असं कसं म्हणता येऊ शकेल? बरं, खूप पैसे जमा होणार असतील अशा सगळ्या उभा करून, बॉक्समध्ये गोळा करून, तर ते अनेक पक्षांनी असे विषय केलेले आहेत. जरा बघूया आपण कोण कोण केलंय ते. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला शिवसेनेचे माजी आमदार, आता कोणत्याच पक्षात ते नाहीत कारण ते दीर्घकाळ एका पक्षात टिकत नाहीत, अशा हर्षवर्धन जाधवांनी आमदारांच्या घराचे पैसे भरण्याकरता कन्नडच्या रस्त्यावरती भीक मागो आंदोलन केलं होतं. ते आंदोलन तुम्ही बघून घ्या. अरे मेरे पास पैसा देने को पैसा नहीं रे, कर्जा निकाल के सरकार इनको घर दे रही रे, अरे वो कर्जा मेरे को फेडना पड़ेगा रे मेरे भाई बाप, अरे मेरे पास पैसे नहीं रे, अरे तुम सब मतदार जो होशियार मतदार है, सब पार्टियों को मतदान करना रे मतदार है, उनको मैं भीख मांगता हूँ, दो रे 1-1 रुपए दो रे, अरे टैक्स भरने को पैसा नहीं रे, अरे बम्बई में घर नहीं ले सकते रे हम गरीब आदमी, अरे दो रे हमको कुछ तो भी. आता आमदारांच्या घराचे पैसे भरायचे आहेत म्हणजे म्हाडाचा एखादा प्रोजेक्ट पूर्ण होईल इतके तरी पैसे ते जमा करावे लागतील. अशी भीक मागून तेवढे पैसे जमा होणार आहेत का? उद्या कन्नडचा माणूस एखादा उठला, हर्षवर्धन जाधवांनी व्याज किंवा हप्ते भरायचे आहेत म्हणून आमच्याकडून पैसे घेतले आणि ते भरलेच नाहीत म्हणून गुन्हा दाखल करा, असा दावा केला तर चालेल का? म्हणजे खरं तर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आमदार होते, त्यावेळेला शिवसेनेत होते, आणि आत्ताचे कन्नडचे जे आमदार उदयसिंह राजपूत ते सुद्धा शिवसेनेत आहेत. शिवसेनेचा माजी आमदार शिवसेनेच्या आजी आमदारासाठी पैसे गोळा करत होता, मग ते पैसे किती जमा झाले याचा हिशोब त्याने दिला का? बरं, याच मतदारसंघात केवळ एवढ्यावर काम भागलंय असं नाही, तर याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोलेने देखील शिवसेनेच्या आमदारासाठी भीक मागितली आहे आणि त्याचे पैसेही जमा केलेले आहेत. मग ते किमान एक घर घेण्या इतके तरी जमा केले होते का? 80-90 लाख रुपये होते का?
आणि ते पैसे दिले गेले आहेत का, असा प्रश्न विचारला तर दोघांच्याही उत्तर नाही असंच असणार आहे. कारण जमा झालेली रक्कम इतकी क्षुल्लक असते की या रकमेचा व्यवहार करताच येत नसतो. कारण ही भीक असते, कारण ही निधी मागितलेला असतो. एवढ्यावर नाही काम भागत आहे. मी तुम्हाला आणखी काही दाखवतो. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना भीक मागण्याची वेळ येईल असं सांगून माफ करा, विद्यमान राज्यसभा सदस्य भाजपचे नेते राजे, आपले उदयनराजे, हे देखील अशाच आंदोलनासाठी बसलेले होते. तो व्हिडिओ देखील बघा. उदरनिर्वाह झाला पाहिजे. माझ्यावर ही परिस्थिती आली असेल तर गोरगरिबांवरती ज्यांचं तळ हाताचे पोट आहे त्यांची काय अवस्था असेल हे तुम्ही जाणून घ्या ना. या व्हिडिओतून आपल्याला कळतं की उदयनराजे लोकांना पैसे मागत होते. मग हे पैसे किती जमा झाले, उदयनराजेने कोरोना फंडामध्ये जमा केले का, हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. मग तरीही आपण असे प्रश्न का विचारतो. PMC बँकेसाठी काँग्रेसनी केलेलं आंदोलन, त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही बघताय की PMC बँकेसाठी काँग्रेसनं भीक मागो आंदोलन केलेलं होतं. या आंदोलनामध्ये देखील जमा झालेले पैसे काँग्रेसनं PMCच्या सभासदांना दिलेत का, हा प्रश्न आपल्याला पडतोच. काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजप असो, या सगळ्यांनी अशा स्वरूपाची पैसे जमा करण्याचं अभियान देखील केलेलं आहे. आणि असे प्रश्न रीतसर विचारण्यात आलेले आहेत आपल्याकडे. तर मग अशा गुन्ह्यांची मोठी मालिका होऊन जाईल. पूर आला, मागितले पैसे. भूकंप झाला, मागितले पैसे. अजून कुठली नैसर्गिक आपत्ती आली, मागितले पैसे. असे पैसे गोळा करून, थोडीफार मदत गोळा करून ती पोचवण्यासाठीची प्रक्रिया देखील आपल्याकडे नियमित होत असते. अगदी पुढारीसारख्या दैनिकांनी लष्कराचं रुग्णालय उभं करायचं म्हणून करोडो रुपये आपल्या वाचकांच्याकडून जमा केले होते. पुढारीवरही हा आक्षेप आहेच आहे की संपूर्ण रकमेचा विनियोग झालेला नाही आहे. लोकमतनी भूकंपाच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले होते. लोकमतवरही हा आक्षेप आहेच आहे की आपण त्या काळामध्ये पैशाचा योग्य विनियोग केलेला नाही आहे. सगळी दैनिकं देखील अशा स्वरूपाचे उद्योग करताना दिसतात आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी यावर आक्षेप घेणारी मंडळी पण असतात. आता 13 साली जमा केलेल्या पैशाचा हिशोब 22 साली 9 वर्षानंतर विचारताना अगदीच त्या डब्यात जमा झालेली किरकोळ रक्कम. आता तो औरंगाबादला एक माणूस पोलिसांना जाऊन फिर्याद देऊन आला की मी 5,000 रुपये दिले होते. उद्या मी म्हणतो ज्यावेळेला शिवसेना भीक मागायला बसली होती त्यावेळेला मी 10,000 रुपये दिले होते. हिशोब कुठं आहे. असं कुणालाही म्हणता येऊ शकेल की मी दिले होते, पण त्याला लीगल स्टेटस काही त्याला आहे का, हा देखील मोठा प्रश्न पडतो. अशा स्वरूपाच्या कोणत्याही लीगल गोष्टी नसताना केले गेलेले आरोप हे एखाद्या व्यक्तीच्या बदनामीसाठीच केले गेलेले असतात. आणि पुन्हा प्रश्न विचारला जातो, किरीट सोमय्या बोलत का नाहीत. आता ज्या डब्यात पैसे गोळा केले, टी शर्ट घालणे हा जो विषय असतो ना, तर टी शर्ट घालणारे अनेक जण आहेत. भारतात राहून शेव गाजा लिहिणारा टी शर्ट तुम्हाला बघायचा आहे का, बघून घ्या. आता हा माणूस गाजा वाचवायला गाजामध्ये गेला होता का, हा देखील प्रश्न आहे. गाजापट्टी वाचावी यासाठी भारतात आंदोलन करणारा माणूस, त्यांना मदत करायची अपेक्षा करणारा माणूस, यांनी तर देशाची युद्धनौका वाचवण्यासाठी टी शर्ट घातलेलं होतं. त्यामुळं अशा स्वरूपाच्या आरोपांना काहीही अर्थ नसतो. किरीट सोमय्यांवरती करत असलेले आरोप हे निव्वळ व्यक्तिगत त्राग्यातून चाललेत. मी व्यक्तिगत द्वेषातून हा सुद्धा शब्द वापरत नाही आहे. साहजिक आहे किरीट सोमय्यांच्या विषयी अशा स्वरूपाचा द्वेष संजय राऊतांच्या मनामध्ये असणं. ते शब्द सुद्धा आपण बघितले ना की सगळे कुठल्या कुठल्या स्वरूपाचे छान छान शब्दरत्नावली बाहेर पडली होती संजय राऊतांची. त्यामुळे यासारख्या आरोपांना बंपकपणा असं म्हणावं लागेल. खरं तर मला माध्यमांची कीव येते की अशा आरोपांना एंटरटेन केलं जातं माध्यमातून. एखाद्याला बदनाम करण्यासाठी अशा स्वरूपाची कृती केली जाते, याचीच जास्त कीव वाटत असते. किरीट सोमय्यांनी देखील याबाबतचा खुलासा करणं आवश्यक आहे.
म्हणजे मी काय करीन असं सांगण्यापेक्षा याचा खुलासा करणं आवश्यक आहे, कारण त्यांचीच प्रतिमा यातून खराब होते आहे. नमस्कार.